जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, ह्या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी। ती आहे शेती अन सृजनांची निर्मिती, तिच्यामुळे तेवतात दिव्यांमधील वाती, चहूकडे प्रकाश देऊनी जगास ती उद्धारी, ह्या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी। क्रांतीबाईंची सावित्री, भीमरावांची रमाई, शौर्याचे त्यागाचे प्रतीक झाली ती आमची जिजाई। रणांगणावर लढते जशी देवी झलकारी, ह्या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी। 8 मार्च रोजी सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला जातो। त्याचाच एक भाग म्हणून आपण आज स्मार्ट न्यूज तर्फे महिला दिन म्हणजेच स्मार्ट सखी महोत्सव 2022 साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत। त्यासाठी मी तुम्हा सर्व भगिनींचे आणि येथे जमलेल्या प्रमुख पाहुण्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। तिच्या तर उमऱ्यानेही नभाची गाठली उंची, जिची चौकट चुलीपाशी जगाने बांधली होती। तर मुख्य म्हणजे अतिथींच्या आगमनाने कोणत्याही कार्यक्रमाचं वातावरण कसं प्रसन्न आणि उल्हासित होतं। तर त्यामुळे आज या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचा स्वागत समारंभ इथे संपन्न होईल। प्राइम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, इसमें मैन्युफैक्चरिंग और सर्विस इंडस्ट्री को उतना ही लोन मिलता है। जैसे कि मैन्युफैक्चरिंग को मैक्सिमम 25 लाख तक लोन ले सकते हैं पीएमईजीपी स्कीम में, उसी तरह सर्विस इंडस्ट्री को 10 लाख तक लोन ले सकते हैं। आप एनी मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्री खोलिए, मैक्सिमम आप 25 लाख तक लोन ले सकते हैं फॉर मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्री, एंड फॉर सर्विस इंडस्ट्री 10 लाख। अभी ये तो बेसिक गाइडलाइंस हो गए। इसमें बेनिफिट्स क्या हैं आपको मैं पता करूंगा अभी। सब्सिडी कंपोनेंट जो पीएमईजीपी स्कीम में आपको सब्सिडी मिलेगा, जो कुछ भी बेनिफिट मिलेंगे, स्पेशली फॉर एससी, एसटी, ओबीसी, माइनॉरिटी एंड वुमेन एंटरप्रेन्योर अंडर रूरल एरिया यू विल बेनिफिटेड अप टू 35% सब्सिडी। फॉर एससी, एसटी, ओबीसी एंड माइनॉरिटी एंड वुमेन एंटरप्रेन्योर यू विल गेट 35% ऑफ सब्सिडी इन रूरल एरिया। अर्बन एरिया में 25% तक आपको सब्सिडी मिलेगा। इसी तरह जनरल कैटेगरी रूरल एरिया में 25% सब्सिडी मिलेगा, अर्बन एरिया में 15% मिलेगा। ये पीएमईजीपी का बेसिक गाइडलाइंस हो गया। हु इज़ एन एलिजिबल फॉर पीएमईजीपी स्कीम? हु हैज़ कंप्लीटेड मिनिमम 8th। जो कोई भी 8th पास होंगे वो पीएमईजीपी स्कीम में अप्लाई कर सकते हैं फॉर मैन्युफैक्चरिंग और सर्विस इंडस्ट्री। मिनिमम 8th क्वालिफिकेशन होना चाहिए। अपार्ट फ्रॉम दिस देर इज़ नो एनी एज मैंडेटरी कोई नहीं है, कोई भी एज का हो इसमें अप्लाई कर सकते हैं। ही शुड बी मेजर अबाव 18 एंड देर इज़ नो एनी मॅक्झिमम एज लिमिट अंडर पीएमईजीपी स्कीम। बँक तुम्हाला केव्हा लोन देते? सर्वांना माहीत आहे, बँक कुठलीही लोन देत नाही। आता DICच्या आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा सगळा सबसिडी मिळते आणि मी सांगायलो लोन मिळते। लोन देत नाहीत, कोणी लोन देत नाहीत। त्याला लोन द्यायला पाहिजे तर स्वतःला आपल्याला बिझनेस ज्या वेळेला सुरुवात करतो तो 1 नंबरमध्ये करायला शिकायला पाहिजे। 1 नंबर म्हणजे काय? व्हाईटमध्ये जे काय आहे कागदपत्रीमध्ये, कॅशमध्ये धंदा नाही। आमच्या लोकांना काय आहे, कॅशमध्ये धंदा करायचं, जे येईल ते खिशात घालायचं आणि परत तेच उलाढाल करत राहायचं। तुमचा धंदा केवढा आहे ते लोकांना किंवा बँकेला किंवा सरकारला केव्हा कळणार? जेव्हा तुमची बॅलन्स शीट दरवर्षी तयार होईल आणि तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कराल त्यावेळेला तुमचं
धंदा काय आहे आणि तुम्ही किती टर्नओव्हर करायला आणि तुम्ही किती प्रॉफिट करता हे तुमचं बॅलन्स शीट, म्हणजे एक ब्लड रिपोर्ट जसं एक माणसाचं असतंय तसं धंद्याचं बॅलन्स शीट असतंय. जोपर्यंत तुम्ही बॅलन्स शीट तयार करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाही बँक लोन देत नाही. 3 वर्ष मिनिमम तुमची बॅलन्स शीटमध्ये रिटर्न तुम्ही इन्कम टॅक्स फाईल केलेला असायला पाहिजे. भले ते इन्कम तुम्ही डिक्लेअर केला नसाल किंवा इन्कम नाही आहे, इन्कम टॅक्स भरावं लागलं नसेल तरी हरकत नाही, परंतु इन्कम टॅक्स तुम्ही फाईल करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर खरोखर इन्कम होत असेल तर इन्कम डिक्लेअर करा आणि तुम्हाला जेवढं इन्कम डिक्लेअर कराल तेवढं त्या पटीने तुम्हाला बँक बोलवून लोन देईल. तुम्हाला दारात त्यांच्या जायची गरज नाही, तुमच्या दारात बँक येईल लोन द्यायला. एवढ्यापर्यंत सोय एक तुमची फक्त बॅलन्स शीट करू शकते. उद्योजिका होताना मनशांती खूप महत्त्वाची आहे. करत असलेलं प्रत्येक काम, प्रत्येक गोष्टीत आपल्याला समाधान लाभतंय का हे पाहणं गरजेचं आहे. बरं, आम्ही उद्योग करत नाही, आम्ही हाऊसवाईफ आहोत. मी म्हणेल हा बदलूया शब्द आणि होममेकर म्हणूया त्यांना. होममेकर म्हणजे जी घर बनवते. आता घरच व्यवस्थित नसेल तर बाहेर जाणारा जो पुरुष आहे, जो पुरुष वर्ग आहे तो कसा व्यवस्थित असेल? म्हणजे बेस आपणच आहोत नाही का, महिला. म्हणून मला म्हणायचं की तुम्ही होममेकर ज्याही आहात, तुम्ही असं नका समजू की राष्ट्रीय जो कर देण्यामध्ये आमचा काहीच हिस्सा नाही, आम्ही तर काहीच करत नाही, आम्ही निवांत घरी असतो, आम्हाला काही येत नाही. अजिबात तसं नाही आहे. तुम्हीही या राष्ट्राच्या जी आपली अर्थव्यवस्था आहे त्याचा खूप मोठा हिस्सा आहात. कारण जे काम तुम्ही घरात करता त्याची जर पैशात मोजणी केली ना तर तुम्हीही खूप मोठ्या करदात्या आहात. हे कधीही लक्षात ठेवा. फक्त केलेलं प्रत्येक काम आपल्या मनाला शांती, समाधान देणं गरजेचं आहे. आणि त्याहूनही पुढे आपल्या कलागुणांना, आपल्या गरजेला अनुरूप असा उद्योग प्रत्येक स्त्रीने केलाच पाहिजे असं मला वाटतं. कारण जसं मी आधीच म्हटलं की प्रत्येक स्त्रीमध्ये जन्मजात उद्योजिका असतेच असते. त्यामुळं ही गोष्ट तुम्ही मनात ठसवून घ्या. उद्योग केल्याने काय होणार आहे तर माइंड आणि तुम्ही कायम बिझी राहणार आहात. व्यस्त माणूस हा स्वस्थ असतो, म्हणजे मस्त असतो. याच्यासाठी कायम व्यस्त राहा कुठल्या ना कुठल्या कामात आणि त्या केलेल्या कामात कायम आनंद मिळवा, हे महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद. आपल्या आतमध्ये ज्या सुधामूर्ती आहेत, ज्या शक्ती, भक्ती, सरस्वती, लक्ष्मीचा जो संयोग आहे त्याला ओळखा आणि नक्कीच कार्यरत व्हा. स्वतःमध्ये आपल्याला एवढ्या मोठ्या लोकसंख्येत जर जन्म दिला आहे तर नक्कीच आपला काहीतरी हेतू आहे त्या विश्वकर्त्याचा आपल्याला जन्माला घालण्यासाठी, हे नक्की ओळखा. आणि प्रत्येक स्त्री ही प्रत्येक गोष्टीत नाही म्हटलं तरी एकेका गोष्टीत तरी ती पारंगत आहे, ती ओळखा आणि स्वतःला वाव देऊन सिद्ध व्हा. आणि परत एकदा सांगते, व्यस्त रहा, मस्त रहा आणि स्वस्थ रहा. गव्हर्नमेंटला सुद्धा माहीत आहे की स्त्रिया आता आर्मीमध्ये सुद्धा यायला पाहिजेत. त्यासाठी ह्या वर्षी 2021मध्ये NDAचा सेपरेट कोटा त्यांनी तयार केला स्त्रियांसाठी, म्हणजे महिलांसाठी. ज्या कोण मुली 16 वर्ष ते 19 वर्षाच्या ज्या बालिका आहेत त्यांनी आता NDA सुद्धा म्हणजे सोल्जरसुद्धा त्यांनी होऊ शकतात. तसंच सैनिक स्कूल, RMS स्कूल, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल म्हणा, त्याप्रमाणेच NMMS म्हणून एक्झाम आहेत. NMMS म्हणून स्टेट लेवल एक्झाम आहे, जी स्कॉलरशिप एक्झाम आहे. NTSC एक्झाम आहे, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन म्हणून असते. महिलांनासुद्धा त्यांनी सेपरेट कोटा तयार केला आहे गव्हर्नमेंटनी. तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा हेच माझं म्हणणं आहे. आणि त्यासाठी काही पण कधीही तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर तुम्ही अर्थकोटा करिअर अकॅडमीमध्ये कधीही येऊ शकता, कधीही तुम्ही विचारू शकता. दोन सत्कार मूर्तींचा आपण सत्कार करणार आहोत. आपलं बेळगाव हे कलाकार आणि खेळाडू अशा रत्नांची खाण आहे. या खाणीमधून अनेक नवीन रत्ने निर्माण होत आहेत. यापैकी एक म्हणजे राधिका पुजारी ही आहे. खरे तर तिचा परिचय करून देण्यासाठी वेळ अपुरा पडेल, परंतु थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे. सध्या 25 कर्नाटक बटालियनची NCC छात्र म्हणून तिने BK मॉडेल समूहातर्फे कारकीर्द सुरू केली. आधी कॅडेट आणि नंतर सार्जंट असा प्रवास तिने केला. तुमकूर येथे झालेल्या शिबिरातून तिने आपले नेमबाजीचे कौशल्य सिद्ध केले. तेथूनच पुढे दिल्ली येथील शिबिरात तिने भाग घेतला. राष्ट्रीय स्तरावरील 8 नेमबाजांमधून तिची निवड झाली. नवी दिल्ली येथील शिबिरात तिने राष्ट्रीय स्तरावर 4था क्रमांक मिळवला.
आपली दुसरी सत्कार मूर्ती आहे शीतल बुरुड. मानवतेचे उद्दिष्ट ठेवून नर्सिंगसारख्या अभ्यास निवडणारी बेळगुंदीची शीतल बुरुड ही आपली दुसरी मानकरी आहे. शीतलच्या जिद्दीपुढे सारे काही झुकले आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून तिने सरकारी यादीतून प्रवेश मिळवला. मात्र ग्रामीण भागातील मानसिकतेमुळे बाहेरगावी शिक्षणाची संधी गमवावी लागली. कॉलेजमध्ये ती सध्या प्रथम क्रमांकाची विद्यार्थिनी ठरलेली आहे. खेळ असा आहे की लता मंगेशकर यांचं एखादं गाणं 4 ओळी गाण्याच्या पहिल्या ज्या व्यवस्थित म्हणतील त्या विजेत्या ठरतील. लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. थैंक यू. गले के फिर ये बात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले. कहाँ शुरू कहाँ ख़त्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम. मुबारक के तुम किसी के हम न हो गए, किसी के इतने पास हैं कि सबसे दूर हो गए. अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ ख़त्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम. थैंक यू. परदेसी के तेरा यहाँ कोई नहीं, के तेरा यहाँ कोई नहीं. तुम्हारे बिना हमरा कोनो नहीं, मेरी उलझन सुलझाओ भगवन. तुम्हारे बिना हमरा कोनो नहीं.
आपलं शहर आता स्मार्ट होत आहे. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.